फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी वाक्य बनवण्यासाठी जे काही शब्द वापरले जातात आणि ज्यामुळे त्या वाक्यांना अर्थ प्राप्त होतो आणि त्याचा काळही म्हणजेच त्या वाक्याचा काळही त्या शब्दांवरून ठरत असतो, त्याच शब्दांची आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत. म्हणजेच ते शब्द वापरूनच आज आपण मराठीतली वाक्ये इंग्रजीमध्ये तयार करणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईकसुद्धा करा. तर आता इथे बघा, इथे तो पहिला शब्द आहे इज. इज याचा अर्थच काय होतो? आहे. म्हणजेच जेव्हा आपण एखादं मराठी वाक्य बोलतो किंवा मराठी वाक्याच्या शेवटी जर आहे असा शब्द असेल तेव्हा ते वाक्य इंग्रजीमध्ये बनवताना तुम्हाला इजचा वापर हा करायचा असतो. मग आता इज हे केव्हा वापरले जाते? तर इज हे सिंग्युलर सब्जेक्ट. आता सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजेच काय की सिंग्युलर म्हणजेच एकवचनी करता जेव्हा असतो तर एकवचनी करते कोणते आहेत मग इंग्रजीमध्ये? जसं की ही, तो, शी म्हणजेच ती, इट, ते किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल सिंग्युलर एकच व्यक्तीचं नाव असेल तेव्हा तुम्हाला इजचा वापर हा करायचा आहे. त्यासाठी बघा मी इथे एक मराठीतलं सेंटेन्स घेतलेलं आहे. ती एक शिक्षिका आहे. म्हणजे आहे म्हणजेच इथे तुम्हाला इजचा वापर हा इंग्रजी वाक्य बनवताना करायचा आहे. म्हणून आता ते वाक्य होणार आहे शी इज ए टीचर. अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इंग्रजीमध्ये येणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की इथे आहे हा शब्द इथे मराठी वाक्याच्या शेवटी आलेला आहे म्हणून आपण त्या वाक्यामध्ये इज वापरलेलं आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता दुसरे एक वाक्य मी इथे घेतलेलं आहे, तो अभ्यास करत आहे. बघा आता या वाक्यात सुद्धा आहे हा शब्द इथे वाक्याच्या शेवटी आलेला आहे, त्यामुळे वाक्य बनवताना इथे सुद्धा आपण इजचाच वापर करणार आहोत. म्हणजेच ही इज, बघा इथे सुद्धा आपण आहे म्हणून आपण इजचा वापर इथे केलेला आहे. ही इज स्टडिंग म्हणजेच काय तर तो अभ्यास करत आहे. अशा प्रकारे इजचा वापर तुम्हाला इंग्रजी बोलताना करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे एम. एम म्हणजेच सुद्धा आहे. म्हणजेच मराठी वाक्याच्या शेवटी जर आहे हा शब्द आला तर इंग्रजीत वाक्य तयार करताना तेव्हाच तुम्हाला एमचा वापर करायचा आहे. पण एम हे केव्हा वापरायचं? तर इथे बघा फक्त एम हे आय जर करता असेल, आय म्हणजेच काय मी तर त्यासोबतच फक्त तुम्हाला एमचा उपयोग हा करायचा असतो. त्यासाठी मी इथे सुद्धा आता इथे मराठीतली सेंटेन्स घेतलेले आहे. जसं की मी एक शिक्षक आहे. मी म्हणजेच आय असलं तरच तिथे तुम्हाला एमचा उपयोग हा करायचा असतो. म्हणजेच आय एम ए टीचर. अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे येणार आहे. इथे सुद्धा आहे आलेला आहे मराठीतून म्हणून आपण इथे एमचा वापर इथे केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता नेक्स्ट आहे मी काम करत आहे. बघा मी काम करत आहे. आता इथे सुद्धा मराठी वाक्याचा शेवटचा शब्द आहे असा आहे म्हणून आपण इथे सुद्धा आणि मी आलेला आहे म्हणजे आय म्हणून आयसाठी आपण फक्त काय वापरत असतो? एम वापरत असतो. म्हणून इथे येणार आहे आय एम वर्किंग. म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो? तर मी काम करत आहे अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट आहे आर. आता आर हे सुद्धा याचा अर्थ आहे असाच आहे. मग आता आर केव्हा वापरले जाते? की जेव्हा प्ल्युरल सब्जेक्ट असतील. आता प्ल्युरल म्हणजेच काय? अनेकवचनी करता जर असेल, करते असतील तर त्यावेळेस काय वापरला ते आर वापरले जाते. मग प्ल्युरल सब्जेक्ट अनेकवचनी करते कोणते आहे? यू म्हणजेच तुम्ही, वी आम्ही, दे म्हणजेच ते आणि नेम्स म्हणजेच आता इथे नेम लिहिलेला आहे का मी? तर नाही, नेम्स लिहिलेले आहेत. म्हणजेच दोन व्यक्तींची नावं दिलेली असतील तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे या शब्दासाठी आरचा उपयोग हा करायचा असतो. त्यासाठी बघा इथे एक्झाम्पल घेतले, सेंटेन्स घेतलेली आहे मराठीतली. जसं की तू माझा मित्र आहेस. मग आता इथे तू म्हणजेच यू सब्जेक्ट आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? यू आर माय फ्रेंड. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे इंग्रजीमध्ये येणार आहे. आता इथे आहेस असं आलेलं आहे आणि तू आलेला आहे म्हणून आपण इथे आर हे वापरलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. यू आर माय फ्रेंड, तू माझा मित्र आहेस. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, ते खेळत आहेत. ते आणि आहेत म्हणजेच इथे सुद्धा तुम्हाला आरचा उपयोग करावा लागणार आहे. म्हणजेच सब्जेक्ट आहे दे आर प्लेइंग.
बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे इंग्रजीत येणार आहे. आहेत आलेलं आहे म्हणून आपण आर वापरलेला आहे. त्याचप्रमाणे कोणते सब्जेक्ट असलं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की यू, वी, दे किंवा नेम्स असलं तर त्यावेळेस तुम्हाला दे आरचा उपयोग हा करायचा असतो. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, आम्ही तयार आहोत. आहे किंवा आहोत एकच मिनिंग आहे. मग आता इथे सुद्धा वी असतं तेव्हासुद्धा आपल्याला आरचा उपयोग आहेसाठी करायचा असतो. आहेसाठी मराठी शब्दासाठी आपण आरचा उपयोग करायचा असतो. तयार म्हणजेच रेडी, वी आर रेडी, आम्ही तयार आहोत. अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे इंग्रजीमध्ये येणार आहे. त्यानंतर आता पुढचं आहे वॉज. आता वॉजचा अर्थ काय होतो तर होता किंवा होती किंवा होते. म्हणजेच याचा अर्थ काय की मराठी वाक्याच्या शेवटी जर होता किंवा होती किंवा होते असे शब्द आलेले असतील तर त्यावेळेस इंग्रजी वाक्य तयार करताना तुम्हाला वॉजचा उपयोग करायचा असतो. मग आता वॉजचा उपयोग प्रत्येक ठिकाणी करायचा असतो का तर नाही. तर इथे बघा, सिंग्युलर सब्जेक्ट असतील तर त्यावेळेला वॉज वापरायचं असते. सिंग्युलर मी आधीच सांगितलं म्हणजे एकवचनी करता असेल. एकवचनी करते म्हणजेच कोणते की जसे ही म्हणजेच तो, मराठीतून तो, शी म्हणजेच ती, इट ते, आणि नेम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, एकाच व्यक्तीचं नाव असेल सिंग्युलर त्यावेळेस तुम्हाला वॉजचा उपयोग हा करायचा असतो. आता त्यासाठी मी इथे मराठीतून वाक्य घेतलेली आहेत बघा. ती आनंदी होती म्हणजेच शी, आणि इथे बघा वाक्याच्या शेवटी होती हा शब्द आलेला आहे. मग होती असलं म्हणजे तुम्हाला वॉजचा उपयोग करायचा आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय तर शी वॉज हॅपी. अशा प्रकारे हे वाक्य इंग्रजीत येणार आहे. म्हणजे होतीसाठी तुम्हाला वॉजचा उपयोग हा इंग्रजी वाक्य बोलताना करायचा असतो. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, तो शाळेत होता. आता इथे बघा होता, इथे होती आलं, इथे होता आलं. मग होता म्हणजेच इथे सुद्धा तुम्हाला वॉजचा उपयोग हा करायचा आहे. आणि तुम्हाला सांगितलं आहे की ही असलं म्हणजेच वॉजचा उपयोग होतो. म्हणून इथे येणार आहे तो शाळेत होता म्हणजेच ही वॉज ॲट स्कूल. अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इंग्रजीमध्ये येणार आहे. होता होतं म्हणून आपण इथे वॉजचा उपयोग हा केलेला आहे. अशा प्रकारे वॉजचा उपयोग तुम्ही इंग्रजी बोलताना वाक्यामध्ये करू शकता. आता नेक्स्ट काय आहे वेअर. आता वेअरचा अर्थ काय होतो मराठीतून तर होते किंवा होता. म्हणजेच मराठी वाक्याच्या शेवटी होते किंवा होता असं जर असेल किंवा होत्या असं सुद्धा येऊ शकते तर त्यावेळेस तुम्हाला इंग्रजी वाक्य बोलताना वेअरचा उपयोग करायचा असतो. मग आता वेअर केव्हा वापरायचं तर प्ल्युरल सब्जेक्टसोबत. प्ल्युरल म्हणजेच अनेक वचनी करते. जसं की यू, यू म्हणजेच तुम्ही, वी, वी म्हणजेच आम्ही, आणि दे म्हणजेच ते, अनेक जण, दे. तर तेव्हा तुम्हाला वेअरचा उपयोग हा करायचा असतो. त्यासाठी इथे बघा मराठी वाक्य ते मुंबईला होते म्हणजेच इथे होते आलेला आहे. म्हणजेच इथे वाक्यात वेअरचा उपयोग आपण करणार आहोत. आणि सब्जेक्ट आहेत ते म्हणजेच इथे आपण घेणार आहोत दे वेअर इन मुंबई. किंवा इथे तुम्ही कोणत्याही सिटीचं नाव असलं, ते पुण्याला होते, ते मुंबईला होते, ते कॅलकटाला, असं काहीही असलं तरी तुम्हाला इथे काय करायचं आहे वेअरचा उपयोग. होते असलं म्हणजे वेअरचा उपयोग तुम्हाला इथे करायचा आहे. दे वेअर इन मुंबई अशा प्रकारे. त्यानंतर आम्ही व्यस्त होतो. आम्ही व्यस्त होतो इथे सुद्धा होतोसाठी तुम्हाला कशाचा उपयोग करायचा आहे वेअर, कारण सब्जेक्ट आहे आम्ही. तर हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही इंग्रजीत ट्रान्सलेट करून त्याचं ट्रान्सलेशन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे विल. विलचाच अर्थ मराठीत करेल, जाईन, बोलेन. म्हणजेच अशा प्रकारचे शब्द केव्हा वापरले जातात भविष्यातील एखादी क्रिया आपल्याला सांगायची असली की हे करणार आहे, हे करेल, मी ते करेल, मी जाईन, मी बोलेन, मी खाईल. तर अशा वेळेस तुम्हाला विलचा उपयोग हा करायचा असतो. म्हणजे वाक्याच्या शेवटी अशा प्रकारचे शब्द असेल तेव्हा तुम्हाला विलचा उपयोग हा करायचा असतो. मग आता विल कशासोबत वापरले जाते तर इथे बघा मी लिहिलेलं आहे ऑल सब्जेक्ट. म्हणजेच काय सर्व करते. करते कोणकोणते असू शकतात मग आय म्हणजेच मी, ही म्हणजेच तो, शी म्हणजेच ती, इट ते किंवा नेम नाव असेल, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, वी आम्ही, दे म्हणजेच ते. म्हणजे हे जे करते आहेत हे यापैकी कोणताही करता असला तरी तुम्हाला विल हे वापरता येईल. म्हणजे एखादे वाक्य बोलताना तुम्हाला करता कोणताही असला तरी विल हे वापरता येते. त्यासाठी इथे बघा मी एक वाक्य घेतलेलं आहे मराठीतलं, मी पुण्याला जाईन किंवा जाईल. म्हणजेच हे वाक्य इंग्रजीतून कसं येणार आहे आय विल. वाक्याच्या शेवटी काय आलं आहे जाईन, म्हणून आपण कशाचा उपयोग केला आहे ते विलचा. आय विल गो टू
उन्हे. अशा प्रकारे हे वाक्य इथे इंग्रजीत येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, तो सफरचंद खाईल, म्हणजे भविष्यातली क्रिया इथे सांगितलेली आहे. खाईल हा शब्द इथे आलेला आहे. म्हणजेच वाक्य बनवताना तुम्हाला कशाचा उपयोग करावा लागेल, विलचा. म्हणजेच इथे काय येणार आहे, ही विल ईट ॲन ॲपल. ही विल ईट ॲन ॲपल. म्हणजेच इथे खाईल आलेला आहे, म्हणून आपण इथे वापर कशाचा केलेला आहे, विलचा हा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी झिरोपासून, जर तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर अगदी झिरोपासून आता आपण इथे या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आता आजचा हा व्हिडिओचा पहिला भाग आहे. याचे पुढचे भाग आता पुढे नंतर येणारच आहे, तेव्हा ते सुद्धा व्हिडिओतून तुम्ही नक्की बघा. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.